शिवसेना आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात उद्या निकाल येणार आहे, पण राहुल नार्वेकरांच्या निकालाआधीच उद्धव ठाकरेंनी शाब्दिक तोफ डागली। वेडावाकडा निर्णय आला तर निवडणुकात आहेतच असं उद्धव ठाकरे म्हणाले। त्यासोबतच नार्वेकर आणि शिंदेंच्या भेटीवरून निकालाची कल्पना आलीच असेल हेही ठाकरे म्हणाले। पाहूया। आमची अपेक्षा आणि आशा सर्वोच्च न्यायालयाकडे तर आहेच। वेडावाकडा अपेक्षित निकाल हा जर का दिला तर याच्यामध्ये खरं काय आणि खोटं काय हे जनतेला सुद्धा ठरवता आलं पाहिजे। लोकशाहीचा खून होतोय का आणि तो आपल्या डोळ्या देखत दिवसाढवळ्या जर का होणार असेल तर मग रामाची जी शिकवण आहे, तुम्ही आता म्हणालात की अत्याचाराचा आणि जुलुमशाहीचा अंत आपल्याला करावा लागेल। जो न्यायमूर्ती आरोपीला भेटू शकतो ते उद्या त्यांच्याकडनं काय निकाल लागेल याची कल्पना जनतेला आली असेल। आमदारांच्या अपात्रतेच्या निकालाआधीच उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी केल्याचं दिसतंय। कायद्यानुसार नार्वेकरांनी निर्णय द्यावा, वेडावाकडा निर्णय देऊ नये असं सांगतानाच लवकरच निवडणुका आहेत हे देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। शिंदेंसह 16 आमदार अपात्र झाले तर 16 आमदारांमध्ये स्वतः शिंदे असल्यानं सरकारच कोसळेल। शिंदेंच्या बाजूने निकाल लागल्यास सरकारला धक्का लागणार नाही। उद्धव ठाकरेंच्या विरोधात निकाल लागल्यास ठाकरे गटाचे 14 आमदार अपात्र होतील। त्यानंतर ठाकरेंना नार्वेकरांच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याचा मार्ग मोकळा असेल। पण पुन्हा सुप्रीम कोर्टात किती कालावधीमध्ये निकाल लागेल हे सांगता येणार नाही। आता शेवट काय आहे की समजा निर्णय लागला तर या निर्णयाच्या विरुद्ध पुन्हा सुप्रीम कोर्टाकडे जाता येईल, परंतु सुप्रीम कोर्टात गेले तरी तो काही लगेच निर्णय येणार नाही, तो 2 महिन्यांनी येईल। म्हणजे त्यावेळी निवडणुकाच येत आहेत। मी पुन्हा पहिले गेले वर्षभर सांगतोय की अंतिम निर्णय हा जनतेच्या न्यायालयात होणार आहे। जनता ठरवेल की शिंदे बरोबर होते का उद्धव ठाकरे बरोबर होते। अंतिम सर्वोच्च न्यायालय निर्णय कधी देईल याचं भाकीत करता येणं आज कठीण आहे, परंतु साधारणतः सर्वोच्च न्यायालयात जर ही बाजू पुन्हा गेली तर सर्वोच्च न्यायालयाला पुन्हा दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकावं लागेल आणि त्यावरती निर्णय द्यावा लागेल। अर्थात हा घटनापीठाचा एक निर्णय असल्यामुळे घटनापीठाने जी निरीक्षण नोंदवली आहे त्या निरीक्षणाचं ऑब्झर्वेशन्स जे आहेत त्या संदर्भात निश्चितपणे जो दुखावलेला गट असेल तो तिथे दाद मागू शकतो। लोकशाहीची हत्या करणारा निकाल असेल तर निवडणुका जवळच आहेत। जनतेच्या कोर्टात फैसला होईल असं उद्धव ठाकरेही म्हणतात। तर न्याय होणारच नाही हे कळलंय असं आदित्य ठाकरे म्हणाले। प्लान बी वगैरे नाही, पहिलं प्लान बी सी डी चा अर्थ जाऊ द्या, पण पहिला लोकशाहीचा खून होतोय का आणि तो आपल्या डोळ्या देखत दिवसाढवळ्या जर का होणार असेल तर मग रामाची जी शिकवण आहे, तुम्ही आता म्हणालात की अत्याचाराचा आणि जुलुमशाहीचा अंत आपल्याला करावा लागेल आणि त्यासाठी निवडणुका येत आहे। मागच्या बॅनरवर लिहिलं ना, महान्याय, महानिष्ठा, महाराष्ट्र, ह्याच्यासाठी मी लढत आहे। न्याय हा आम्हाला नको आहे। आम्हाला आता कळलेलं आहे की न्याय कदाचित होणारच नाही, कारण जसं काही घडत आहे, जर तुम्ही संविधानाप्रमाणे चाललात तर उद्याचा जो निकाल येणार आहे ना, अध्यक्ष जे निकाल देणार आहेत ट्रायब्युनल म्हणून, तर हे जे 40 गद्दार आहेत, जे पक्ष चोरणारे आहेत, जे बाप चोर आहेत, ते बाद होतील। ज्या पद्धतीने आम्ही केलेला उठाव त्या वेळेला जी कायदेशीर प्रक्रिया असते ती पूर्ण आम्ही केलेली आहे, म्हणून आम्हाला कुठे धाकधुकी नाही। आता त्यांच्या एका तज्ज्ञाने सांगितलं शेड्यूल 10चं असं झालं, शेड्यूल 10चं, अरे जो शेड्यूल 10 आम्हाला ॲप्लिकेबलच नाही त्याच्यावर कसं आम्ही वयस करणार आहे? आम्हाला तो लागूच होत नाही। आम्ही पक्ष बदलले का? नाही। आम्ही दुसऱ्या गटात विलीन झालो का? नाही। आम्ही कोणत्या पक्षात गेलो का? नाही। आम्ही आमचा स्वतंत्र गट केला का? नाही। म्हणून आम्ही शिवसेना आहोत। नार्वेकरांनी निकाल दिल्यानंतर एकतर शिंदे गटाचे आमदार अपात्र होतील किंवा ठाकरे गटाच्या 14 आमदारांवर अपात्रतेची कारवाई होईल। शिंदे गटाच्या 16 आमदारांमध्ये स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, संजय सिरसाट, तानाजी सावंत, यामिनी जाधव, चिमणराव पाटील, भरत गोगावले, लता सोनवणे, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, अनिल बाबर, महेश शिंदे, संजय रायमुलकर, रमेश बोरणारे आणि बालाजी कल्याणकर यांचा समावेश आहे। 91 जी घटना दुरुस्ती आहे त्याच्याखाली, या कायद्याखाली जर का कोणी डिस्क्वालिफाय झाले त्याला मंत्री राहताच येत नाही। त्यामुळे शिंदे मुख्यमंत्री राहणार नाहीत आणि आपण इंग्लंडमधनं वेस्टमिन्स्टर मॉडेल घेतलं असल्यामुळे मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान हे गेले तर ते सरकार पडतं। आता हे सरकार पडल्यानंतर
गव्हर्नर पुढे असा प्रश्न निर्माण होईल की दुसरा कोणी व्यक्ती अशी आहे का की ज्याला मेजॉरिटी आहे, हा गव्हर्नरचा प्रेरॉगेटिव्ह आहे, म्हणजे विशेष अधिकार आहे. मग ते बघतील की बुवा बहुमत आहे का कोणाला, आणि तसं का नाही मिळालं त्यांना. आत्ता मिळू शकेल, कारण हे 40 बाहेर गेले तर अजित पवारांचे 40 त्यांनी ऑलरेडी आत घेतलेले आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांचं राजकीय काही धोरण असेल, त्याच्यात मला जायचं नाही आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेत काय फरक आहे? त्यांचे तेवढेच आमदार आलेत, दोघांचे 54-55 होते, यांचे तेवढेच आमदार 40च्या वर बाहेर आलेत, शिवसेनेचे पण 40च्या वर आमदार त्या ठिकाणी बाहेर आलेत. दोघीकडे परिस्थिती सारखीच आहे. नाही जर तर असं काही नाही. तर बघा आमच्याकडे तुम्ही बघितलं असेल, आता आमच्याकडे आमचे 116-17 आमचे पक्ष धरून, आमच्याकडे पुन्हा 40-42 आमदार दादांचे आहेत आणि 42-25 आमदार आमचे शिवसेनेचे आहेत. म्हणजे आमची संख्या जवळपास 200च्या वर आहे, 210च्या जवळपास आमची संख्या आहे. आता तुम्ही म्हणतात की असा निर्णय झाला तर तरी त्याचा फरक सरकारवर काही पडणार नाही. पण आम्हाला आशा आहे की न्यायच यांना शिवसेनेला शिंदे गटाला त्या ठिकाणी मिळणार आहे, मला तरी असं वाटतं. आता उद्धव ठाकरे गटाचे 14 आमदार नेमके कोणते तेही पाहूया. अजय चौधरी, सुनील प्रभू, रवींद्र वायकर, भास्कर जाधव, राजन साळवी, वैभव नाईक, संजय पोतनीस, प्रकाश फातर्पेकर, उदयसिंह राजपूत, रमेश कोरगावकर, नितीन देशमुख, कैलास पाटील, राहुल पाटील आणि सुनील राऊत यांचा समावेश आहे. अपात्रतेच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री फडणवीसांची देखील प्रतिक्रिया आली आहे. शिंदे गटाची बाजू भक्कम असून सरकार अस्थिर नाही असं फडणवीस म्हणाले. तर फडणवीसांना निकाल माहिती असेल असा चिमटा शरद पवार यांनी काढलाय. मला एवढीच अपेक्षा आहे की योग्य कायदेशीर अशा प्रकारचा निर्णय माननीय अध्यक्ष देतील. आमच्या शिवसेनेची बाजू ही अत्यंत भक्कम आहे. अतिशय कायदेशीर अशा प्रकारचं सरकार आम्ही तयार केलं आहे. त्यामुळे आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे की माननीय अध्यक्षांच्या निकालातनं आम्हाला न्याय मिळेल आणि सरकार कालही स्थिर होतं, उद्याही स्थिरच राहील. देवेंद्रजींना निकाल काय माहीत असावं असं दिसतंय. कारण निकाल माहिती असं अप्रत्यक्ष होणे सुद्धा आत्ता सांगणं, आज उद्यानंतर सांगा, ही स्पीकरच्या प्रतिष्ठेला धक्का लावण्यासाठी. सरकार आजही स्थिर आहे आणि उद्याही स्थिर असेल असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केलाय. त्यामुळे आता परिणाम नेमका कुणावर होणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.